नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मस्त अशा हलक्या फुलक्या आणि कुरकुरीत खमंग लागणाऱ्या कडबोळ्या बनवलेल्या आहेत, ते पण तांदळाच्या पिठापासून। तर त्यासाठी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। आता घरात जे तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल एकदम बारीक दळलेलं ते घ्यायचं आहे, किंवा रेडीमेड वापरलं तरी पण चालू शकतं। त्यासाठी इथे 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता कढईमध्ये सुरुवातीला पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, रंग छान येतो। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे, शक्यतो थोडंच घालायचं आहे, नाहीतर मग खूप ठसका येतो खाताना। नंतर जिरा पावडर घातलेली आहे। आता ओवा घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा तीळ घालायचे, थोडासा हिंग घालायचा आहे आणि चवीनुसार इथे सपाट अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे। त्यानंतर पोह्याचा चमच्याने 2 चमचे तेल यामध्ये घालायचं आहे आणि छान उकळी, पाण्याला इथे छान उकळी आलेली आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून झाल्यानंतर हे सर्व तांदळाचं पीठ यामध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। गॅस हा बारीक करायचा आहे आणि हे पीठ मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्यावर 5 ते 10 मिनिट झाकण ठेवायचं आहे। इथे आता 5 ते 10 मिनिट झालेले आहे। हे सर्व पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। आता याला वरून पाणी लावण्याची काही गरज नाही आणि जर खूपच घट्ट तुमचं पीठ वाटलं तर थोडासा पाण्याचा हलका हात असा लावायचा आहे पीठ मळताना। इथे आता थोडंसं हातावर तेल घ्यायचं आहे आणि पीठ हे मऊ मळून घ्यायचं आहे। आता तेल थोडंसं माझ्याकडनं इथे जास्त झालं, तर व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। या प्रकारे हे पीठ आता मऊसर असं मळून झालेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। याप्रमाणे पीठ आपल्याला करायचे। आता याचे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत। थोडेसे जाडीला कमीच ठेवायचे आहेत, थोडेसे पातळ करायचे आहेत। तुम्ही हे पोळपाटावर सुद्धा करू शकता। हे पहा, आता मी एवढं मोठं असं लांब करून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं, थोडेसे जाड जर वाटले तर असेच ताटामध्ये हे करायचे आहे आणि असं मध्ये तोडून याप्रमाणे किंवा राऊंड शेपमध्ये सुद्धा तुम्ही आकार देऊ शकता। इथे थोडासा असा चिमटा घ्यायचा, हे पहा याप्रमाणे। याप्रमाणे सर्व कडबोळ्या करून घ्यायच्या, खूप छान अशा लागतात। आता याच्याच पापड्या पण खूप छान लागतात। छोट्या छोट्या अशा पापड्या जर बनवल्या तर खूप मस्त अशा टेस्टी लागतात आणि कुरकुरीत खुसखुशीत पण होतात खूप। इथे या पद्धतीने सर्व कडबोळ्या या करून घ्यायच्या आहेत। आता एवढ्या झालेल्या आहेत तर ह्या तळून घेणार आहे सुरुवातीला। इथे तेल आता तापलेलं आहे, गॅस हा बारीक केलेला आहे आणि कढईमध्ये जेवढ्या कडबोळ्या मावतील तेवढ्या हळूहळू सोडायच्या आहेत। व्यवस्थित अशा या हलवून घ्यायच्या आहेत आणि थोड्याशा मोकळ्या व्हायला लागल्या की मग पलटी करून घ्यायचं आहे, कारण याला चकलीसारखंच तळावं लागतं। इथे आता व्यवस्थित अशा या तळून झालेल्या आहेत।
तेल व्यवस्थित निथळू द्यायचं आहे. किती भारी दिसतात हे पाहू शकता तुम्ही, आणि एकदम हलक्या हलक्या अशा होतात. इथे या तांदळाच्या कडबोड्या तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. रंगही याचा सुरेख येतो आणि चवही खूप मस्त अशी लागते. हे पहा, एकदम पोकळ आतपर्यंत अशा पोकळ झालेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.